नमस्कार पब्लिक, मी ब्लॉगर दीपक। तर आज आलतो आम्ही कुलदैवत सिद्धनाथ यात्रेनिमित्त भूड खरसुंडी मंदिराच्या गाभाऱ्यात पहिल्यांदा पोहोचलो आणि देवाचं दर्शन घेतलं। मस्तपैकी दर्शन घेऊन झालं आम्ही आमच्या भावकीतली जी लोक असतात तिथं पोहोचलो। तिथं आमचं गुलाल लावून असं स्वागत झालं। लिकीने मला गुलाल लावला। सगळेजण मिळून आम्ही गुलाल लावल्यानंतर पालखी सोहळ्यात सहभागी व्हायला निघालो। इकडं बघितलं तर सासनकाठ्या बाहेर पडलेल्या आणि आम्ही भाऊ पालखीची वाट बघत होतो, कारण पालखी गुलाल खोबरं टाकलं पालखी थांबते तिथे जाऊन थांबायची। इथं भावानं सगळ्या भाविक भक्तांनी असे कोल्ड्रिंक वाटप चालू होतं। इकडं भावानं दिवा बाहेर पडला, इथं भावानं पाण्याचा दिवा असतो, ह्याच्या आत पाण्याचा दिवा असतोय भावानं। नंतर भावानं पालखी बाहेर पडली। पालखी बाहेर पडल्यावर भाविक भक्तांनी नुसता गुलालाचा असा वर्षाव केला भावानं। बायकोनं आणि लेकीनं असं पालखीवर गुलाल खोबरं उधळलं। नंतर मी सुद्धा असं गुलाल खोबरं उधळलं आणि आम्ही आलो जिथं पालखी थांबते त्या पॉइंटला। हे आहे जोगेश्वरीचं मंदिर। ही असे सगळे भाविक भक्त दिव्याची वाट बघत होते। हलगीवाल्यानं जाळण दूर संघ काढलेला। आम्ही भाऊ असं पालखी सोहळ्यात सहभागी झालो आणि मस्तपैकी असं नाचलो। नुसता नाचून खैंदूळ घातलेला आम्ही पालखी सोहळ्याचा असा मस्तपैकी आनंद घेतला भावानं। खरंच वर्षातून एकदा आपल्या कुलदैवत सिद्धनाथाची यात्रा असत्या। आम्ही लय एन्जॉय करतोय भावानं। सगळी भावकी एकत्र येऊन एकत्र आम्ही देवाला जातोय आणि मस्तपैकी देवाचं असं मन भरून दर्शन घेतोय। सगळेजण एकत्र पालखीवरती असं मस्तपैकी भावानं गुलाल खोबऱ्याची उधळण करतोय। भावानं या कापडाखाली पाण्याचा दिवा आहे। खरंच भावानं पाणी जळतंय। देवाच्या इतिहासापासून इथं पाणी जळतंय। इकडं पालखी आणि पाण्याचा दिवा हे जोगेश्वरी माताच्या मंदिरापाशी पोहोचला। सगळे भाविक भक्त हा पाण्याचा दिवा बघायसाठी जमलेले असतात। गर्दी बघा इकडं, नुसती माणसं तुम्हाला दिसणार, भाविक भक्त ढीक पब्लिक भावानो। ज्या क्षणाची सगळी वाट बघत होती त्या क्षणाला आम्ही पालखीचं असं मन भरून दर्शन घेतलं आणि शेवटी सगळ्यांना ह्यो दिवा बघायचा होता। बघा भावानो, इथं पाणी जळते। खरंच या दिव्याचं लय महत्व आहे। सगळी पब्लिक हा दिवा बघायला येते। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।